होळी का पेटवली जाते माहिती का तुम्हाला? चला तुम्हाला एक कथेमध्ये सांगते। एक पौराणिक कथेमध्ये भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याची आत्या होलिका, जिला अग्नीत न जळण्याचा वर होता बरं का, तिला प्रल्हादाच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली। मात्र प्रल्हादाच्या विष्णू भक्तीमुळे तो वाचला आणि वाईट हेतू असलेली होलिका जळून खाक झाली। या घटनेचे प्रतीक म्हणून होळी पेटवली जाते। कळालं का तुम्हाला? आणि त्याचबरोबर होळी हा वाईटावर चांगल्याचा विजयाचा प्रेम आणि एकतेचा उत्सव आहे। तर सर्वांनीच हा उत्सव साजरा केलाच पाहिजे बरं। आणि आता मी बघू शकता तुम्ही मस्त अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे। मस्त आज बाहेर पण अंगण वगैरे हळदी लेपन वगैरे करून घेतलेला आहे। छानशी अशी रांगोळी काढलेला आहे आणि आज पौर्णिमा पण होती, त्यामुळे हळदीचं लेपन वगैरे मी करून घेतलेलं होतं। त्यानंतर होलिका दहनसाठी मी एवढी तयारी केलेली होती, बघू शकता तुम्ही। मी पहिलाच खाली 4-5 गौऱ्या दिल्या होत्या। त्याचबरोबर बघा आज स्वामींसमोर दिव्यामध्ये काय आलं, चंद्र दिसतोय मला तरी। तर आज खूप छान वाटलं बघा, पूजामध्ये पण प्रसन्न वाटत होतं एकदम। तर पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी आज केलेला होता पुरणाचा स्वयंपाक। तर बघू शकता मस्त असं पुरणाचा स्वयंपाक मी आज केलेला आहे आणि पोळ्या पण खूपच छान झालेल्या, एकदम अशा टमटम फुगलेल्या पोळ्या माझ्या। आणि हा डिटेलमध्ये तुमच्यासोबत मी व्हिडिओ पूर्ण असं अपलोड केलेलाच आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता। तर बघू शकता मस्त अशी पोळी झालेली आहे माझी। तुम्हाला कशी वाटली? आणि हे देवासाठी नैवेद्य काढलेला आहे आणि नंतर संध्याकाळी आम्ही पण मग मस्त होलिका दहन केलेलं आहे, मस्त पेटवले आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडले तर लाईक करा आणि सर्वांना हॅपी होळी।